गाठण्यासाठी म्हणजे मी इथे मला जे आमंत्रित केलेलं आहे त्या सगळ्या विषयावर मी आभार मानायच्या अगोदर सगळं बोलणार आहे, पण माझ्यावर पहिली जी जबाबदारी शिवचरित्राची आहे ती मी आधी तुमच्यासमोर मांडतो आणि मग या तुमच्या सगळ्या याचं मला कौतुकही का करायचंय, कारण एका सरकारी यंत्रणेकडनं हा कार्यक्रम राबवला जातोय, ते मी शेवटच्या टप्प्यात बोलीन. तर आपण मूळ विषयाकडे येऊया. शिवचरित्र एक प्रेरणा. ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी स्वाभिमान हवा आणि स्वाभिमानासाठी इतिहास, संस्कृती आणि परंपरा हवी. आणि मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच नावात मिळतात आणि ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती. मंडळी, राजांवरचं प्रेम इथल्या जनतेचं किती होतं बघा. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे खाजगी सचिव काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळतात. औरंगजेबाला असं वाटलं होतं तो 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन आला होता. त्याला असं वाटलं होतं शिवाजी महाराजांनंतर एक 4-6 महिन्यात मराठी मुलूक ताब्यात येईल, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तरी येईल असं त्याला वाटलं होतं. पण त्याला जाणवत होतं राजा नाही, राजधानी नाही, संपत्ती नाही, तरी हे मराठे लढतातच कसे. तो काझी हैदरांना विचारतोय, काझी, तुम्ही मराठ्यांच्या गोटात होता, मला सांगा माझ्या हयातीत तरी मी हे राज्य जिंकू शकेल की नाही. काझी हैदरांनी उत्तर दिलंय, गुस्ताखी माफ हो हुजूर, पण शिवाजी राजांचं इथल्या जनतेवर पुत्रवत प्रेम होतं आणि इथल्या जनतेचंही शिवाजी महाराजांवर तितकंच प्रेम होतं. त्यामुळे जोपर्यंत शिवाजी महाराजांची आठवण इथल्या जनतेला आहे तोपर्यंत घराघरातून सैनिक तयार होतील आणि तोपर्यंत मराठी मुलूक जिंकणं हे अवघडच नाही तर अशक्य आहे. काझी हैदरनं दिलेलं उत्तर तंतोतंत खरं ठरलं. 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत खणावी लागली, पण त्याला मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही, कारण शेवटपर्यंत इथली जनता शिवाजी महाराजांना विसरली. तेव्हाच तर 350 वर्ष उलटून गेली, पण आजही शिवाजी महाराजांचं प्रशासन, त्यांची न्याय व्यवस्था, त्यांचं शौर्य, त्यांचं धैर्य, लढाई, दुर्गविज्ञान या सगळ्या गोष्टीची आठवण इथल्या जनतेला आहे. आणि आज 350 वर्षांनंतरही शिवाजी राजे आपल्या हृदयामध्ये दिवसेंदिवस त्यांची प्रतिमा अधिक खोलवर जातीये. काय कारण असेल? त्याचं कारण ना त्या शब्दातच दडलं आहे. तुम्ही शिवाजी हा शब्द उलट करून बघा. शिवाजी हा शब्द उलट केला तर जीवाशी असा शब्द मिळतो. शिवाजी महाराजांचं नातं सामान्य माणसाच्या जीवाशी जडलं होतं, म्हणूनच असामान्य असं काहीतरी या महाराष्ट्रात घडलं होतं आणि म्हणूनच आजही आम्हाला शिवरायांची आठवण आहे. म्हणजे मला असं वाटायचं बरं का, मी खूप विचार करायचो या विषयावर विचार करताना की महाराज आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा
म्हणजे आपण लहानपणापासून आपला विचार केला तर शिवाजी महाराज आपल्याला कधी माहिती झाले असतील? मला असं वाटायचं 4थीला गेल्यानंतर. कारण बघा, तुम्ही 4थीचं पुस्तक आजही आपल्या हृदयात आहे बरं का. मला असं मी खात्रीनं सांगतो, ते एकमेव पुस्तक आहे की आपण 5वीला गेलो, परीक्षा संपली, 5वीला गेलो तरी 4थीचं पुस्तक वाचतो. ते आठवलं ना मुखपृष्ठ तुम्हाला? शिवाजीराजे घोड्यावर बसले आणि असे एका बाजूला तलवार आहे, त्यांचे मावळे बघतात. ते पुस्तक आपण 5वीला गेलो तरीही वाचत असतो. माझ्याकडे शिवरायांची वेगवेगळी पुस्तकं आहेत कपाटामध्ये, वेगवेगळ्या लेखकांची. त्या बाकीच्या पुस्तकांशी माझा संबंध बुद्धी आणि अभ्यास असा आहे. म्हणजे मी एखादं पुस्तक काढलं व वासी बेंद्रेंचं पुस्तक काढलं की मला आठवतं यांनी कुठलं संशोधन केले, काय म्हणले, असं सगळं मेंदूत प्रक्रिया सुरू होती. पण माझ्या लायब्ररीच्या त्या कपाटात 4थीचं पुस्तक पण ठेवलंय. आणि मी जेव्हा त्या 4थीच्या पुस्तकाच्या तिथे येतो ना, तेव्हा माझी बुद्धी आणि अभ्यास बाजूला राहतो, मेंदू बाजूला राहतो आणि इथला काहीतरी संवाद सुरू होतो. कारण त्या बालवयामध्ये शिवाजी महाराज तिथे आपल्या आतमध्ये भिनले. पण तुम्हाला असं वाटेल 4थी म्हणजे वय वर्ष किती? साधारणतः 9-10 वर्ष. पण माझा हा समज हा गैरसमज आहे असं मला कधी कळलं? एकदा सोलापूर जिल्ह्यातल्या माढा गावचा एक मित्र माझ्याकडे आला होता. त्याची मुलगी 1 वर्षाची होती. तिचा पहिला वाढदिवस होता. आम्ही दोघं गप्पा मारत होतो. त्याच्या कडेवर ती मुलगी होती. माझ्या घरात भिंतीवर युगपुरुषांच्या तसबिरी आहेत. आम्ही गप्पा मारता मारता त्याने मुलीला विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे? तिनं समोर महाराजांच्या तसबिरीकडे बोट टाकलं. तरी मला आश्चर्य नाही वाटलं, कारण लहान मुलांना काही विचारलं तर समोर असेल त्याच्याकडे ते बोट दाखवतात. मी तिला माझ्या खांद्यावर घेतलं, कडेवर घेतलं आणि अशा काही कोणात फिरलो ना की जेणेकरून सगळ्यात शेवटी मानेला ताण दिल्यानंतर शिवाजी महाराजांची तसबीर दिसेल. तिच्यापासून जणू ती लपवून ठेवली आणि मग त्याला म्हटलं, आता विचार. त्यानं तितक्याच प्रेमानं विचारलं. बघा, 1 वर्षाची मुलगी, त्यानं तितक्याच प्रेमानं विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत? माझं लक्ष त्या मुलीच्या चेहऱ्याकडे होतं. आजही मला तिचा चेहरा आठवतोय. ती अशी भिंतीवर पाहते, तिला महाराजांची तसबीर दिसेना. ती अशी कावरी बावरी झाली आहे, अस्वस्थ झाली आहे. मान फिरवता फिरवता सगळ्यात शेवटी जेव्हा तिला महाराज दिसतात ना, ती असं गालातल्या गालात खुदकन हसते. आणि जेव्हा ती शिवाजी महाराजांच्या तसबिरीकडे बोट दाखवते ना, तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं की मराठी माणसाच्या मुलाला शिवाजी महाराज कोण आहे हे समजण्यासाठी 4थीत जाण्याची गरज नाही. त्याच्या रक्तातच शिवाजी महाराज भिनलेले आहेत. आईच्या गर्भातून येतानाच तो शिवाजी महाराज कोण आहे हे समजून उमजून घेऊन जन्माला येतो. म्हणजे किती वर्ष आयुष्य लावलं हो महाराजांना? विचार करा, 1630चा महाराजांचा जन्म. मी तारीख आणि महिना अशासाठी सांगत नाही की अजूनही महाराष्ट्रातल्या विद्वानांचं महाराजांच्या जन्मतारखेवर एकमत होईल. अर्थात विद्वानांचा तो गुणधर्म असतो. पण तुमचं आमचं भाग्य आहे बरं का की महाराज जन्माला आले होते आणि त्यांनी कर्तृत्व गाजवलं, यावर मात्र कोणाचाही वाद नाही. 1630ला राजांचा जन्म आहे आणि मृत्यू कितीचा? 1680. बसल्या बसल्या तुम्ही हिशोब केला तर 50 वर्ष. त्यातली 15 वर्ष तर सोडून द्या, ती बालपणात गेली. उरली किती? 35 वर्ष. फक्त 35 वर्ष. माणूस 35 वर्ष काय करू शकतो? जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळा झाली, निवृत्त झालो आणि माझ्याच आयुष्याचा मी विचार करतोय.
माझ्या आयुष्यात मी काय केलं, फारसं समाधानकारक उत्तर सापडत नाही. आमचे नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली, अन भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद. जिथं उभं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद होतं, तिथे तर मोगलांच्या काळात अस्मानी सुलतानी हातातली भाकरी ओरबाडली जात होती. आणि अशा काळामध्ये आमच्या शिवरायांनी इतकं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. काय कारणं असतील याची? वेगवेगळी कारणं असतील, पण एक आध्यात्मिक कारण तुम्हाला पटतं का बघा. तुम्ही जर पूर्ण शिवचरित्राचा अभ्यास केला, आणि हे कारण ज्याला ज्याला स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचंय त्यानं या कारणावर अभ्यास केला पाहिजे आणि तसं आपल्या आतमध्ये भिनलं पाहिजे. काय कारण होतं ते तुम्ही पूर्ण शिवचरित्राचा अभ्यास करा. तुम्हाला त्या शिवचरित्रामध्ये अहंकारयुक्त मी कुठेही सापडणार नाही. हे राज्य व्हावं, स्त्रीची इच्छा. 300-350 किल्ले मिळवले, 300-350. आठवून बघा बरं, एका तरी किल्ल्याला राजांनी स्वतःचं नाव दिलंय. आम्ही गावाकडे सत्याला 50-51 रुपये वर्गणी देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ असं करत देतो, आणि चुकून त्या पत्रकामध्ये जर नाव टाकायचं राहिलं तर यावर्षी दाखवलेला दानशूरपणा पुढच्या 7 पिढ्यांनी दाखवायचा नाही, याचा निर्णय आम्ही याच वर्षी घेतो. बाकीचे किल्ले तर सोडाच हो. तुम्ही रायगडावर गेला, राजधानीचा किल्ला, अख्खा रायगड फिरला तरी तुम्हाला शिवरायांचं नाव कुठे दिसणार नाही. हा, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या एका कार्यकर्त्याचं नाव दिसेल. कोणाचं माहिती? रायगड किल्ला कोणी बांधला राज्याभिषेकासाठी, कुणी सुशोभित केला? हिरोजी इंदुलकर. राजे इतके खुश झाले, इतके खुश झाले की राजे हिरोजींना म्हणाले, बोला हिरोजी, इतका देखणा आणि सुरक्षित किल्ला उभा केलाय, काय पाहिजे तुम्हाला? हिरोजी भोळे भाकडे. हिरोजी म्हणतात, राज काय बी नको. मंडळी, महाराष्ट्राचे राजे विचारतात, राजे खुश आहेत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पक्षश्रेष्ठी खुश आहे. तुम्ही सहज कल्पना करा, आजच्या हिरोजींना जर विचारलं असतं की बोला तुम्हाला काय पाहिजे, तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो सुरुवातच खासदारकीच्या तिकिटापासून झाली असते. मग आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या, पण हिरोजींनी काय मागावं? राजे ऐकेच नात म्हटल्यानंतर हिरोजी म्हणाले, राज देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी पुढे म्हणतात, राजे जेव्हा जेव्हा तुम्ही गडावर असता तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येता, आणि जेव्हा तुम्ही दर्शनासाठी येत असाल आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. हे भाग्य माझ्या पदरी पडावं, म्हणूनच माझं नाव द्या. आजही तुम्ही रायगडावर गेलात तर त्या पायरीवर आजही लिहिलेलं आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. किती वर्षापूर्वी लिहिलंय, किती वर्षापूर्वी कोरलंय? 300-350 वर्ष, की जेव्हा विज्ञान तंत्रज्ञानाचं युग नव्हतं. कामा भक्कम राहण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानच लागतं असं नाही, त्या कामावरची निष्ठा महत्वाची असते. हिरोजी इंदुलकर हे इंजिनियर आहेत. त्यांचा इतिहास पुढे असा सांगितला जातो की
की राजे आग्र्यात असताना सिंधुदुर्गचा किल्ला कर्ज काढून स्वतःचे पैसे खर्च करून या माणसानं तो सिंधुदुर्ग किल्ला बांधणीसाठी स्वतःच्या खिशातले कर्ज काढून पैसे ओतले. अशा वेळेस की औरंगजेबासारख्या सगळ्यात मोठ्या सत्तेच्या जबड्यामध्ये राजे आहेत, सुटून येण्याची शक्यता कमी आहे, आणि अशा वेळेस कोण खिशातले पैसे टाकेल? अशा इंजिनियरची निष्ठा जेव्हा असते ना, त्यावेळेस विज्ञान तंत्रज्ञान मागं सारलं जातं. म्हणून आजही त्या पायरीवरचं नाव तसंच्या तसं. पण वाईट कसलं वाटतं माहितीये? राजांनी स्वतःचं नाव दिलं नाही, पण माझ्यासारखा तरुण पिढीचा एखादा प्रतिनिधी रायगडावर जातो, अख्खा किल्ला पाहतो आणि त्याला असं वाटतं की अरे राजांचं नावच कुठे नाही. राजांच्या पाठीमागं मोहिमा भरपूर होत्या, त्यामुळे राजांना वेळ मिळाला नसेल. राजांची अपुरी राहिलेली मोहीम आपणच पूर्ण करूया. खिशात पांढरा खडू नेलेला असतोच, आणि माणसाचं मन परिवर्तनशील आहे असं म्हणतात. त्याच्या मनात लगेच परिवर्तन होतं आणि हा पठ्ठ्या विचार करतो, राजांचं नाव तर उभ्या जगाला माहिती आहे, आपलंच नाव कोणाला माहित नाही. आणि मग काळाकुट्ट दगड दिसला, आजूबाजूला कुणीच नाही असं वाटलं की याच्या आतला चित्रकार जागृत होतो आणि हळूच खिशातून खडू काढून कुंचल्यातनं चित्र साकारलं जातं बदामाच्या आकाराचं. आणि मग आतमध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं, की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते, त्या दोघांचं नाव दिलं जातं. आणि ऐतिहासिक किल्ला तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि एवढं कार्यकर्तृत्व गाजून हा पठ्ठ्या कमरेवर हात ठेवून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे आशातही नजरेनं पाहत असतो की त्याच्या चेहऱ्यावरच्या भावाला, हावभावांना उपमाच द्यायची म्हटली तर शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याला जितका अभिमान वाटला नसेल, त्याच्या दसपट अभिमान या पठ्ठ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. जणू रायगड किल्ला आपणच आत्ता बांधलाय आणि फीत कापून आपल्या हस्ते उद्घाटन झालंय. मंडळी, विनोदाचा भाग सुद्धा. पण गडकोट किल्ले कशासाठी येतो? गडकोट किल्ले हे आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष आहेत, साक्ष. जेव्हा आबासाहेब जिवंत होते आणि दिल्लीमधून औरंगजेबाच्या फौजा मराठी मुलखावर तुटून पडण्याच्या अवस्थेत होत्या, तेव्हा आपल्या या गडकोट किल्ल्यावर राजांचा किती विश्वास होता. आबासाहेबांच्या तोंडची वाक्य आहेत, दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपला, आज नीतीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले 33 आहेत. माझा एक किल्ला वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. आमच्या राजांना वाटत होतं माझा एक किल्ला किमान 1 वर्ष तरी लढेल. पण राजांच्या मृत्यूनंतर राजांचा हा विश्वास इथल्या गडकोट किल्ल्यांनी 1 पटीनं नाही 5.5 पटीनं सार्थ करून दाखवला. औरंगजेब जेव्हा आला तर नाशिक जवळ रामसेज नावाचा किल्ला, अगदी आम्ही चालत मी माझ्या सौंबरोबर 20 मिनिटात चढलं, इतका साधा किल्ला आहे. औरंगजेबाला वाटलं होतं इतकी मोठी आपली पाशवी सत्ता आहे, किती वेळ लागेल किल्ला घ्यायला? 2 तास. 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली. शेवटी 3 वेळा सरदार बदलावे लागले आणि 5.5 वर्षानंतर हा किल्ला फितुरीनं मिळवला. आजही तुम्ही रामसेजच्या अवतीभोवती गेला तर खेडोपाड्यांमध्ये तुम्हाला काही दंतकथा ज्या कदाचित पुस्तकात दिल्या नाहीत पण ऐकायला मिळतील की राजांच्या सैन्य
आमच्या शत्रूला आम्ही वरती पुष्कळ आहोत असं दाखवण्यासाठी काय केलं जायचं माहितीये? दुपारी आणि रात्री जेवणाच्या पत्रावळ्या असतात ना, त्याला असं अन्न लागलेलं म्हणजे आपण त्याला खरकटी पत्रावळी म्हणतो, त्या अशा रामसेनच्या चोहोबाजूनं दुपारी आणि रात्री हजारोंच्या संख्येनं खाली फेकल्या जायच्या. शत्रूचा असा समज व्हावा की एवढी लोक वरती जेवतायत याचा अर्थ इतकं सैन्य वरती आहे. अशा वेगवेगळ्या युक्त्या केल्या. मंडळी, शिवचरित्र हे अथांग समुद्रासारखं आहे. यातलं मला सगळ्यात काय आवडतं माहितीये? राजांनी मरायला तयार असलेली माणसं तयार केली. मरायला तयार असलेली माणूस मरू कसा शकतो? एक वेळ स्वतःची संपत्ती दान करायला हल्ली तीही कुणी करत नाही. तुम्ही कदाचित तसं म्हणाला, असं काही नाही. युद्ध असतं, आपली नोकरी असते, आपल्या हाती तलवार असते, पुढचाही माणूस मारला जाऊ शकतो. पण नाही, असे काही प्रसंग आहेत की जाणाऱ्याला माहिती होतं आपला मृत्यू आणि मृत्यूच आहे, तरी माणसं हसत गेली आहेत. माझा अतिशय आवडता प्रसंग आहे. पन्हाळ्याच्या वेड्यात राजे असताना पलायनाची आदली रात्र आहे. राजांच्या समोर राजांचा लाडका शिवानागी आहे. राजांवर मनापासून प्रेम करणारा शिवा, ज्याच्या देव्हाऱ्यामध्ये एकच देव, ज्याचं नाव शिवाजी, आणि ज्याच्या हृदयी ओठी नामस्मरण फक्त शिवाजी 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 असा भोळा भाबडा शिवानावी आहे. राजे असं म्हणतात नजर लागू नये. शिवानावी राजांच्या चेहऱ्याकडे बघतोय आणि मनात विचार करतोय, इतके दिवस झाले माझ्या राजाच्या डोक्यात पलायनाची योजना का येत नाही? कारण त्याला खात्री आहे एकदा डोक्यात योजना आली की आमचे राजा सुटणार. शिवानावी त्या विचारानं राजांच्या चेहऱ्याकडे बघतोय आणि त्याला जाणवत आहे राजांच्या चेहऱ्यावर प्रतिभेची वेगळी एक लकेर उमटते आणि राजांचा चेहरा बदलतो. तसा शिवानावी सावध होतो. राजे सावध होतात आणि म्हणतात, शिवा बोला की राजा. गड्या आज विचार करतोय सिद्ध्याला गुंगारा द्यावा. तसा शिवानावी सावरून बसतो आणि म्हणतो, द्या द्या सिद्ध्याला गुंगारा द्या. अब तुम्हाला काय शक्य नाही? भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमचं प्रयत्न बी आहे, तुम्ही काय बी करू शकता. राजांना कळेना ह्याला पुढचं कसं सांगावं. राजे त्याला म्हणतात, शिवा त्याच्यासाठी 2 शिवाजी लागतील, एक असली आणि दुसरा नकली. तसा भोळा बाबडा शिवानाने म्हणतो, राज बनवा बनवा, नकली शिवाजी बनवा. अहो तुम्हाला काय शक्य नाही? भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्ही काय भी करू शकता, नकली शिवाजी भी बनवू शकता. राजांना कळेना या भोळ्या बाबड्या जीवाला पुढचं कसं सांगावं, म्हणून राजे धीर गंभीरपणे म्हणतात, शिवा तू माझ्यासारखा दिसतोयस. वाक्य पूर्ण व्हायच्या आत शिवानावी म्हणतो, राजा मी दिसतो ना तुमच्यासारखा, बस मग ठरलं म्याच शिवाजी होणार. आता मात्र अवघड असतं. राजे त्याला म्हणतात, लेकरा शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. एक वेळ असली शिवाजी मी सुरक्षित निसटून जाईल, पण नकली शिवाजीला मृत्यू आणि मृत्यूच आहे. म्हणून लेकरा मी विचार करतोय तुला पाठवावं की पाठवू नये. मंडळी, तुमच्या माझ्यासारखा असता तर कदाचित म्हणाला असता, यावेळेस माझी तब्येत बरी नाही, पुढच्या वेळेस हायच की मी. पण शिवानावी असं नाही म्हणत. शिवानावी काय म्हणतो माहितीये? राजा आता विचार बदलू नका. एक दिस का होईना, सोमनाथला का होईना, नकली का होईना, शिवाजी बनता आला. माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिटलं राजा, म्याच शिवाजी होणार. 2 पालख्या बनवल्या जातात. एक पालखी राजरस्त्यानं जाते, एक पालखी लपत छपत जाते. शिवा नावाची पालखी सापडणारच असते.
वेळ राजांना पुढे निसटू द्यायचं. शिवा नावाची पालखी सापडते, पण सिद्धीला असं वाटतंय शिवाजी राजे सापडलेत आणि आता शिवाजी राजे म्हणजे शिवा नावी सिद्धीच्या समोर आहे. सिद्धी मोठा खुश आहे, राजे सापडलेत आणि सिद्धी बोलतोय, या राज, तुमच्याविषयी बरंच ऐकून होतो. तुम्ही म्हण खानाचा कोतळा बाहेर काढला, तुम्हाला म्हण चेटूक येतं, पण लक्षात ठेवा कर्नूलच्या सिंहाचा हा पंजा आहे, पंजा. या पंजात आजपर्यंत जो कोणी आला तो सुटला नाही. शिवाजी आतल्या आत गालातल्या गालात हसत असतो. राजांची चेष्टा करावी म्हणून सिद्धी म्हणतोय, काय राजा, समजा इथनं निसटला असता, गेला असतात तर कुठं गेला असता? गेलो असतो की विशाळगडाकडे. पण आज तुम्हाला तुमच्या नियतीनं काही साथ दिली नाही. नियती काय, नशीब काय, परमेश्वराला माहिती आहे. तेवढ्यात कुणीतरी येतं आणि सिद्धीच्या कानात काहीतरी सांगतं. तसं सिद्धी चिडतो आणि म्हणतो, बोल तू कोण आहेस? शिवाजी. खरं सांग कोण आहेस? तेव्हा शिवा नावी जबान खोलतो आणि म्हणतो, अरे सिद्ध्या, तुला आमचं राज काय तुझ्यासारखं वाटलं व्हय? आमच्या राजांनी दिला तुझ्या हातावर गुंगारा. आणि एक लक्षात ठेव, आमच्या राजांनी कुठं जायचं हे आमच्या राजांचा शत्रू ठरवत नसतो. आमचे राजे ठरवत असतात, तिथे ते जात असतात. शिवानावी सिद्धी जोहर चिडतो आणि म्हणतो, याचे परिणाम तुला माहिती आहेत का? तेव्हा शिवानावी म्हणतो, अरे परिणामाची चिंता करतो कोण? परिणाम माहिती नसते तर या ठिकाणी आलोच नसतो. तलवारी उपसल्या जातात. शिवानाव्याच्या छातीत तलवार भोसकली जाते. जिथनं तलवार बाहेर काढली जाते तिथं रक्ताचा पाठ दाबत आणि विशाळगडाकडे पाहत शिवानावी शेवटची काही वाक्य उच्चारतो. एक दिस का होईना, सोंगातला का होईना, नकली का होईना, शिवाजी राजा बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिकलं राज. शेवटचा मुजरा राज, शेवटचा मुजरा. येतो राज, येतो, असं म्हणून शिवाला धारा देते. मंडळी, या बलिदानाच्या कथा तुम्हाला महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या कडेकपारी प्रत्येक गावोगाव ऐकायला मिळते. म्हणून तर असं म्हटलं जातं ना की महाराष्ट्राला केवळ फक्त भूगोल नाही तर इतिहास आहे. तुम्ही कधी अशी कल्पना करून बघितलीत का? बघा, तुमचा माझा जन्म इतर देशात किंवा इतर राज्यात झाला असता तर शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला आतमध्ये काय अनुभवायला येतं ते आपण अनुभवू शकलो नसतो. म्हणजे आम्हाला इतिहास हा शब्द कितीतरी मोठा आहे ना, पण महाराष्ट्रातल्या माणसासाठी इतिहास म्हटला की शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराज म्हटला की इतिहास, कारण त्यांनी जो इतिहास घडवलाय त्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा इतिहास जगात असूच शकत नाही, अशी मराठी माणसाची श्रद्धा आहे. इतकं शिवाजी महाराज आणि इतिहास हा शब्द एकरूप झाला. आणि का होणार नाही हो? राजानं किती काळजी घेतली आहे माहितीये? शेतकऱ्याची पण काय काळजी आहे तुम्हाला सांगतो. मला फार हे उदाहरण आवडतं की राजांसाठी कोणत्या कोणत्या पद्धतीची माणसं त्यागासाठी तयार व्हायची स्वतःहून. कसं शक्य आहे? माणसाचा मूळ स्वभाव स्वार्थी असतो. त्याला जे पाहिजे तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याची स्पर्धा स्वार्थाची असते. पण जेव्हा असं कुठलं तरी नेतृत्व येतं की जे नेतृत्व आपल्यासाठी काहीतरी करतंय, जनतेच्या भाजीच्या देठाकडे सुद्धा आषाढभूत नजरेनं पाहू नका असं सांगणारा राजा. आतापर्यंत पोरीबाळींच्या आबरूला हात घातली तर आसमानी सुलतानीत असं घडतंच, नशिबातच होतं म्हणून घडलं असं असणाऱ्या जनतेला जेव्हा कुठल्या पोरीबाळीच्या आबरूला हात घातला जातो तेव्हा चौरंगा केला जातो. अशी आपली काळजी घेणारा राजा, त्याची काळजी जनता सुद्धा किती घेत होती बघा. एक उदाहरण आहे. सालेर मुन्नेरची लढाई आपण जिंकतो. कनेरगडाचा किल्लेदार रामजी पांगेर, समोरून दिलेर खान 6-7 हजाराची फौज घेऊन येतोय.
रामचंद्राला कळतं आपल्याकडे 600-700 जण आहेत, किल्ल्याचं नुकसान नको. तो खाली उतरतो. 6-7 हजारांच्या समोर काय होणार? 600-700 जणांच्या कत्तली होतात. रामजी देखील मारला जातो. पण रामजीचं शौर्य शिवाजी राजांपर्यंत आलेलं असतं आणि एक दिवस काहीच दिवसांनी रामजीच्या मृत्यूनंतर शिवाजी राजे आणि प्रतापराव गुजर एक मोहीम आटपून रायगडाकडे चाललेले असतात. आणि तेवढ्यात प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांना दाखवतात, राज मोर डोंगरात जे कोरजाई नावाचं गाव दिसतं ना, ते आपल्या रामजी मांगेऱ्याचं गाव. तर रामजीचं नाव काढल्याबरोबर राजांना वेगळं काहीतरी आठवतं आणि राजे प्रतापरावांना म्हणतात, त्यांच्या घरी वर्दी द्या, आम्ही त्यांना भेटायला, त्यांच्या आईबाबांना भेटायला येतोय. 2 घोडेस्वार जातात. कोरजाई नावाचं अगदी मोजकीच घरं वस्ती असलेलं छोटं गाव. घोडेस्वार आले म्हणून अख्खं गाव बघत असतं की कशासाठी आले. रामजीच्या अंगणात घोडे थांबतात. रामजीचे बाबा असतात 75-80 वर्षाचे. डोक्याला असं मुंडासं बांधलेलं असतं, हातामध्ये काठी असते, चेहऱ्यावर अशा सुरकुत्या असतात. आणि तुम्ही विचार करा, ज्या पित्याला आपल्या लेकराचं प्रेत खांद्यावर न्यावं लागलं असेल, तो पिता मनानं किती खचला असेल. समोर कुणीतरी आलंय म्हणून बाबा असं बघतात आणि म्हणतात, कोण आहे रे? तेव्हा हे 2 घोडेस्वार सांगतात, बाबा शिवाजी राजे तुम्हाला भेटायला येतात. हे ऐकल्यानंतर त्या आजोबांना काही कळेना, त्यांचं म्हातारपणच निघून जातं, अंगात जणू तारुण्य संचारतं. काय करावं खराटा घेतात, आजूबाजूची ओटी साफ करतात, कट्टा साफ करतात, त्यावर घोंगडं टाकतात आणि अजून काय करू. तेवढ्यात राजे दरवाजा समोर अंगणामध्ये उभे. बाबा जातात धावत धावत राजांना असं घोड्यावरून हाताला धरून खाली उतरवतात आणि नेऊन कट्ट्यावर घोंगड्यावर बसवतात. बाबा घरात जातात. रामजीची विधवा पत्नी, रामजीची आई, रामजीचं छोटं लेकरू या सगळ्यांना घेऊन बाहेर येतात. सगळे राजांचे नमस्कार करतात आणि अंग चोरून कोपऱ्यात असे उभे असतात. रामजीच्या बाबांना देखील कळेना, महाराष्ट्राचा राजा माझ्या घरी आलाय, काय आपण बोलावं. आणि राजांना कळेना, ज्या घरातला करता मुलगा गेला त्याच्या आईबाबांचं सांत्वन कसं करावं. काही क्षण राजेही गप्प आणि घरातली मंडळीही गप्प. तेवढ्यात बाबाच बोलतात, अरे गरीबाचं नशीब थोर, म्हणून राजा तुझं पाय या गरीबाच्या घराला लागलं. तसं राजा संकोचून म्हणतात, बाबा हे गरीबाचं घर नाही. ज्यानं छातीचा पोट करून दिलेर खानाला छातीवर घेतलं, त्या धैर्यानं श्रीमंत असलेल्या रामजीचं हे घर आहे बाबा, कुण्या गरीबाचं घर नाही. नुकताच धारातीर्थी पडलेल्या आपल्या पोराचं कौतुक राजाच्या तोंडून ऐकल्यानंतर म्हाताऱ्या बाबाचं काय होणार. डोळ्यातनं खळाखळा अश्रू व्हायला लागतात. तेव्हा बाबांकडे बघत राजे म्हणतात, बाबा रडू नका. तेव्हा लहान लेकराप्रमाणे स्वतःचे डोळे चोळत आणि पुसत बाबा म्हणतात, अरे राजा रडू कशाला ग? पोरानं कुणी धन्य केली बघ, नाहीतर तू कशाला इथं आला असतास. तू आमच्या गावी आला, आमच्या घरी आला, इथं घोंगड्यावर बसला, माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार झाला. महाराज म्हणतात, हो बाबा माझं कसलं कौतुक करताय. रामजी सारख्यांच्या जीवावर माग राज्य करत जगणारी आम्ही राजे मंडळी. तेव्हा बाबा म्हणतात, अरे राजा असं बोलू नका बघ. अरे तू पाठीशी हाय ना, म्हणून तर आमची पोरं लढत्यात, नाहीतर आतापर्यंत सणासुदीला मातीच तोंडात पडायची की. या गावातलं वतनदार म्हणजे जळवाच की. एकदा मला आठवतं, येठीला गाव बोलावलं, मी गेलो नाही तर चापकानं माझ्या अंगावर फटकं मारलं जात होतं. आज मी ते दिस आठवलं की पाठीत कळ येते बघ. पण राजा काय सांगू रे, तुझ्या काळात सगळाच इतिहास बदलला बघ. अरे मोर बघ, जनावर दिसत्या ती तुझ्या सरकारात मिळाली. बिबियाणं
घेतोस, तिसरा घेतलास तरी बी लोक आनंदाने देतील. तेव्हा राजा म्हणतात, येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यांसारखी जीवाला जीव देणारी मंडळी होती म्हणून काहीतरी चांगलं करता आलं. तेव्हा बाबा म्हणतात, अरे अजून बी चांगलं करशीला. एक वेळ चंद्र सूर्याची कीर्ती मावळल, पण तुझ्या कीर्तीचा सूर्य कधी बी मावळायचा नाही. रामजीच्या बापाचा आशीर्वाद आहे. बाबांचा धाकला रूपाजी शिवारात गेलेला असतो. तो येतो, तो पण राजांचा नमस्कार करतो आणि कोपऱ्यात जाऊन उभा राहतो. राजांची निघण्याची वेळ येते. राजे प्रतापरावांना खुणावतात. प्रतापराव संपत्तीची थैली म्हाताऱ्या बाबांच्या हाती देतात. कुणाच्या? ज्याच्या घरातला करता मुलगा गेला. दुपारी खाल्लं तर रात्री काय खावं अशी अवस्था आहे. आणि ते बाबा संपत्तीची थैली बघून म्हणतात, पैसा पोरग गेलं म्हणून पैसे द्यायची गरज नाही. अरे शिवारात शेत हाय, पाठीशी तू हाय, पैशाची गरज काय? तेव्हा राजे म्हणतात, असं नाही बाबा, तुमच्यासाठी जर मी काही केलं नाही तर मला अपराधी वाटेल. सांगा काय करू तुमच्यासाठी? बाबा थोडा विचार करतात आणि म्हणतात, एक मागतो, देशीला? राजे म्हणतात, शब्द तर टाकून बघा. बाबा असं उभं राहतात, रूपाजीला बोलावतात आणि रूपाजीच्या खांद्यावर हात ठेवून राजांकडे बघून म्हणतात, अरे राजा, माझ्या रामजीला जसं सांभाळलंस ना तसं माझ्या रूपाजीला देखील सांभाळ. त्याला भी तुझ्या सैन्यात घे, तुझ्या स्वराज्यासाठी लढू दे, त्याच्या हाती बी तलवार दे. या पांगेड्याची कूस अजून उजाड झाली नाही, हा माझा रूपाजी देखील तुला दिला. कुठला पिता सांगतोय ज्याचा एक पुत्र काहीच दिवसापूर्वी धारातीर्थी पडलाय, तो म्हातारा बाप सांगतोय की माझा उरला सुरला दुसरा पुत्रही देऊन टाकला. या त्यागाला आणि या त्यागाची तुलना आम्ही कशात करणार? शेवटी राजे संपत्तीची थैली रूपाजींच्या हाती देतात आणि सांगतात, शिलेदार, घरची व्यवस्था लावा आणि गडावर या. पुढची कामगिरी गडावर सांगतो. असं म्हणून राजे जायला निघतात. अख्खं कोरजाई गाव राजांना सोडण्यासाठी वेशीवर येतं. तिकडे राजे आणि प्रतापराव यांचे घोडे पुढे दौडत असतात आणि अगदी अख्खं गाव थिनलेल्या अवस्थेत राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अगदी शेवटचा ठिपका 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 नाहीसा होईपर्यंत त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतं आणि राजे आपल्या प्रतापरावांना सांगत असतात, सेनापती, आज तुम्ही माझ्या आयुष्यात सोन्याचा दिस दाखवलात. आज मला कळलं, माझ्या स्वराज्यासाठी ही जी तरणी बाण मुलं येतात त्यांची खरी ताकद त्यांच्या मात्या पित्यांच्या त्यागामध्ये आहे. याचं दर्शन तुम्ही मला घडवलं. आजचा दिवस माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे. मंडळी, हे मी प्रातिनिधिक उदाहरण सांगितलं, पण जी जी माणसं स्वराज्यासाठी हाती तलवार घेत होती त्याच्या आई वडिलांना सुद्धा असं वाटत नव्हतं की राजानं माझा मुलगा नेलाय, किंवा कुठल्या स्त्रीला वाटत नव्हतं माझं कुंकू राजामुळे पुसलं गेलंय. इतकं राजांवर प्रेम होतं. आणि स्त्रियांचं पण फक्त आई वडील म्हणून, म्हातारे म्हणून नाही, कारण प्रत्येक स्त्रीच्या, मग ती स्त्री स्वतःच्या राज्यातली असू दे किंवा दुसऱ्या राज्यातली असू दे, पण तिची अब्रू ही माझ्या मातेच्या असलेल्या मनासारखी आहे, माझ्या मातेच्या प्रामाणिकपणासारखी आहे. माझ्या मातेच्या अब्रूची जितकी मला किंमत आहे तेवढीच परराज्यातल्या का असेना, पण स्त्रीच्या अब्रूची मला किंमत आहे. याची खुणगार राजांच्या मनाशी होती. कर्नाटकची मोहीम आपण आठवून येत असतो. बेलवडी नावाची गडी आहे. संप गावाजवळ राजांची छावणी पडते. तिथला एक पाटील काहीतरी गागाडी करतो आणि राजांचे 200-300 बैल पळवून नेतो. राजे आपले सरदार सखुजीराव गायकवाडांना बोलावतात आणि सांगतात, सखुजीराव, गडी छोटी आहे, पाटलाला समज द्या आणि अगदीच नाही ऐकलं तर शेवटचा पर्याय म्हणून तलवार चालवा, पण शक्यतो तलवार चालवायला लागू दे. सखुजीराव जात आहेत. पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तलवार चालवली जाते. त्या युद्धात पाटील
आता सपूजीरावांना वाटतं दुसऱ्या दिवशी गडी ताब्यात येईल. दुसऱ्या दिवशी जातात पाटलाची बायको सावित्रीबाई हाती तलवार घेऊन लढण्यासाठी सज्ज असते. राजांच्या कानापर्यंत येतो. पाटलाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी एक स्त्री हाती तलवार घेऊन लढतीये आणि थोड्याच वेळानंतर विजयी निनाद ऐकायला येतात. राजांना वाटतं आपल्या सरदार सपूजीरावांनी गडी घेतलीये. राजे सपूजीरावांच्या अभिनंदनासाठी तिथे जातात. तिथं गेल्यावर त्यांना कळतं की गनिम पळून गेलाय आणि त्याला पकडायला सपूजीराव गेले. राजे पुन्हा आपल्या छावणीमध्ये येतात. 2 दिवसानं सपूजीराव येतात. आता गंमत बघा, 2 दिवसानं सपूजीराव येतात. आता दरबार भरलाय सपूजीरावांच्या सत्कारासाठी, कारण त्यांनी गडी घेतली म्हणून. सपूजीराव मोठे खुश आहेत. समोर सपूजीरावांना बघून राजे म्हणतात, काय सपूजीराव, गणित सापडला का? म्हणे हो, हजर केला जावा. तेव्हा एका बाजूला पांढऱ्या पातळातल्या एका स्त्रीला जेरबंद केलेल्या अवस्थेत राजांच्या समोर उभं केलं जातं. राजे एक वेळ त्या स्त्रीकडे पाहतात. तिची मान खाली असते. पुन्हा सपूजीरावांकडे बघून राजे म्हणतात, सपूजीराव, आपल्या राज्यात स्त्रियांना जेरबंद करण्याची पद्धत तुम्ही केव्हापासून चालू केली? तेव्हा सपूजीराव म्हणतात, राज, यांच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याकडे जाऊ नका. अख्खी गडी घ्यायला जेवढी माणसं कामी आली नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त माणसं नुसतं यांना पकडायला कामी आली. तेव्हा राजे म्हणतात, तरी सुद्धा आपलं राज्य स्त्रियांची प्रतिष्ठा राखणार आहे, यांना मोकळं करा. सावित्रीबाईंना मोकळं केलं जातं. सावित्रीबाईंची मान खालीच असते. राजे जाणते राजे आहेत. राजांना कल्पना आहे या स्त्रीची मनस्थिती कशी असेल, जिची गडी गेली, जिचा पती गेलाय. राजे तितक्याच नम्रपणे म्हणतात, सावित्रीबाई, तुमचं आमचं काही वैर नव्हतं. पाटलांनी कागाळी केली म्हणून लढावं लागलं. लढाईत पाटील मारले गेले. स्त्रीची मान खालीच असते. राजे बोलत असतात, पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर तुम्ही हाती तलवार धरलीत, आम्हाला अभिमान वाटला. पण वाईट याचं वाटलं की तुमच्यासारखी स्त्री, आम्ही जे देवाधर्माचं राज्य तयार करतोय, त्या आमच्या देवाधर्माच्या न्यायी आणि प्रामाणिक राज्यात तुमच्यासारखी स्त्री असती तर हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत मगापासून खाली मान घातलेली स्त्री वरती मान करते आणि राजांच्या नजरेला नजर देऊन म्हणते, अरे राजा, तुझ्या आसुरी राज्याला देवाधर्माच्या आणि प्रामाणिक राज्याचा टिळा कशा पाहिला होतोस तू? न्यायाची जाण आहे का तुला? अख्खा दरबार ठरवलेल्या अवस्थेत असतो, कारण अशा पद्धतीनं राजांशी पहिल्यांदा कोणीतरी बोलत असतं. अख्ख्या दरबाराला माहिती असतं आता या शत्रू स्त्रीचा एकच शिक्षा, मृत्यूदंड. शांत असतात ते राजे. राजे शांतपणे म्हणतात, सावित्रीबाई, तुम्ही मला मासाहेब जिजाऊंसारखे आहात. निसंकोचपणे सांगा काय झालं. तेव्हा ती स्त्री म्हणते, या भर दरबारात काय सांगू? दरबार मोकळा केला जातो. आता फक्त राजांच्या समोर ती स्त्री आहे. राजे पुन्हा सांगतात, तुम्ही मला मासाहेब जिजाऊंसारखे आहात. बोला, काय झालं? निसंकोचपणे सांगा. मंडळी, मघापासून उसना अवसान आणणाऱ्या त्या स्त्रीचं अवसान कळतं. ती तळव्यात तोंड लपून रडायला सुरुवात करते आणि म्हणते, राजा, तुझा सरदार माझी गडी घेऊनच थांबला असता तर काही नाही र, पण त्यानं माझ्या अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजा म्हणतात, हे अशक्य आहे. तेव्हा ती स्त्री म्हणते, मी खानदानी स्त्री आहे, अशा पद्धतीचा आरोप स्वतःवर कशासाठी लावेल? हवं तर दरबार भरवा, सपूजीरावांना बोलवा आणि विचारा. आता पुन्हा दरबार भरवला गेला आहे. आता राजांना न्यायाधीशही व्हायचंय. राजांच्या समोर सपूजीराव आहेत. अशी वाक्य आहेत बरं का, ज्या संशोधकांमध्ये आग्र्याच्या सुटकेमध्ये असताना राजांचं वर्णन केलंय नजरेचं. अशी वाक्य आहे की राजांना नैसर्गिक दैवी अशी नजर लाभली होती की एखाद्याच्या नजरेला नजर भिडली तर पुढचा माणूस आर पार ओळखण्याची ताकद राजांच्या नजरेमध्ये होती. इतकं देश त्यांच्या नजरेत होतं. राजे एक वार सपूजीरावांच्या नजरेला नजर भिडवतात आणि
थोडस जरबेच्या सुरात म्हणतात, सखुजीराव काय म्हणतायत सावित्रीबाई? तसे सखुजीराव गडबडतात आणि म्हणतात, राज हे सगळं कुभांड आहे. राजे चिडतात आणि म्हणतात, मी तर तुम्हाला काही सांगितलंच नाही तरीही तुम्ही म्हणताय कुभांड आहे. आता राजांना कळलेलं असतं की खरा गुन्हेगार आपल्या समोरच आहे. सखुजीरावांनाही कळलंय की राजांनी आपल्याला ओळखलंय. आता जो दरबार सखुजीरावांच्या सत्कारासाठी भरला होता, त्याच भर दरबारात सखुजीराव राजांच्या पायावर लोटांगण घेतायत माफीसाठी. मला माफ करा. किती अवघड प्रसंग आहे बघा. एका बाजूला पायात प्रेमाची वेळी आहे, कारण हा सरदार नुसता सरदार नाहीये, राजांच्या बायकोचा सख्खा भाऊ आहे. आणि बायकोचा भाऊ या पदामध्ये किती ताकद असते याची जर तुम्हाला प्रचिती घ्यायची असेल तर घरी गेल्यानंतर आपल्या बायकोच्या भावाबद्दल जेवणाच्या अगोदर इकडचा शब्द तिकडं करून बघा. तुम्हाला लगेच कळेल की या पदामध्ये किती ताकद आहे. आणि अशी प्रेमाची वेळी पायात आहे. आणि एका बाजूला पांढऱ्या पातळातली ती स्त्री कर्तव्याच्या रूपानं आपल्याला खुणावते. निवडायचंय प्रेम, भावना, ती कर्तव्य. तुमच्या माझ्यासारख्या माणसांच्या आयुष्यातही असे प्रसंग येतात की एका बाजूला प्रेम भावना असते आणि एका बाजूला कर्तव्य असतं. तुमच्या माझ्यासारखी माणसं प्रेमाचा आणि भावनेचा मार्ग निवडतात. राजांसारखी माणसं, असामान्य माणसं काय करतात माहितीये? राजांनी त्याच क्षणी पायातली ती प्रेमाची वेळी बाजूला केली आणि त्याच ठिकाणी आदेश दिला, हे काम ज्यानं केलंय त्याचा एक हात एक पाय तोडला जावा आणि याचे डोळे उघडले जावे. या शिक्षेची अंमलबजावणी आता माझ्या समोर केली जावी. भर दरबारात सखुजीरावांचे डोळे उघडले जातात. बक्षीस आणि शिक्षा वेळीच दिली तरच तिला अर्थ असतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो याचं दुःख आहे. आणि हे सगळं करून शिवाजीराजे अगदी नम्रपणे त्या सावित्रीबाईंना सांगतात, माझ्या हाती जितकं करणं होतं तेवढं मी केलं. एकच विनंती आहे, आमच्या राज्याला आशीर्वाद नाही दिला तरी चालेल, पण किमान शाप देऊ नका. आता त्या सावित्रीबाईंच्या डोळ्यात अश्रू असणार, कारण तिनं असा राजा पाहिलाय ज्यानं शत्रू मुलखातल्या स्त्रीच्या आबरूच्या रक्षणासाठी स्वतःच्या सरदाराला, बायकोच्या सख्या भावाला शिक्षा दिली आहे. नुसती जाहीर नाही केली, अंमलबजावणी केली आहे. ही न्यायव्यवस्था होती राजेशाही काळातली. 350 वर्षानंतर आत्ताचे आम्ही वारसदार राजांचे आहोत. आत्ताच्या न्यायव्यवस्थेबद्दल बोलायचं तर अख्खं व्याख्यान होईल, पण एका कवीची कविता आहे, आम्हा सगळ्यांनाच विचार करायला लावणारी कविता आहे. ती कविता फक्त सांगतो म्हणजे दोन्हीतला फरक तुम्हाला कळेल. कविता आहे, आता मी हलकेच शेवटाकडे येणार आहे. कविता अशी आहे, 350 वर्षापूर्वी आणि आता त्याचा फरक या कवितेतनं कळतोय. मला त्या कवीचं नाव आठवेना, तुम्हाला कोणाला नाव कधी कळलं तर मला नक्की कळवा. कविता अशी आहे, 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं, आजीबाई आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्या केसचा आज निकाल आहे. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे आरोपी मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या, तरीही मी जिवंत आहे. हीच एक कमाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. भगवान के घर देर है ही म्हण अजून बदलली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी जरा सुद्धा सरकली नाही. मोर्चे आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी सुद्धा फिरकलं नाही. तरीही वाटतं जीवनाची आज सकाळ आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. आणि शेवटचं कडवं,
थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतींच्या आत नेलं. निकाल मात्र ऐकून म्हातारीचे पाय लटपटू लागले. कारण पुराव्याअभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले आणि ज्यांना झाली शिक्षा ते तर केव्हाच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे. आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर न्यायालयाचा अजूनही बलात्कार. हा फरक राजेशाहीतला आणि आत्ताचा. याला कुणी राजकारणीच जबाबदार आहे असं नाही. जशी प्रजा असते तसेही राजे असतात. या सगळ्याची थोडी थोडी जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या राजेशाहीच्या काळात राजांनी लोकशाहीची बीजे रोवली. अहो, अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय? स्वतः राजाकडे अधिकार असताना सुद्धा आपल्या 8 मंत्र्यांच्या हाती अधिकार देणं आणि आपल्या हाती असलेल्या अधिकाराचं विकेंद्रीकरण करणं ही किती मोठी राजेशाही काळातली गोष्ट आहे. आज छोटा मुलगा सुद्धा जास्तीत जास्त स्वतःकडे अधिकार असावा असा विचार करतो. आणि राजेशाहीच्या काळात राजाकडे अधिकार राहिला तर ते काही वावगं नव्हतं. पण तरी सुद्धा आमचा राजा अष्टप्रधान मंडळाची नेमणूक करतो. याचा अर्थ लोकशाहीची बीज शिवाजी राजांच्या राजेशाही. इतिहास महाराष्ट्रात घडत होता पण त्याच्या प्रतिक्रिया देशभरात उमटत होत्या. तुम्ही कवी भूषणचं नाव ऐकलं असेल. कुठला उत्तर भारतातला तो असलेला एक सामान्य कवी. त्यानं ठरवलं जर असतं तर औरंगजेबाचा दरबार त्याच्यापासून जवळ होता. औरंगजेबाच्या दरबारात गेला असता तर मालोमाल झाला असता. पण त्याला खुणावत काय होतं? व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, सोशल मीडिया नाही. तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये काय घडतंय हे त्या उत्तरेमध्ये कळत होतं. आणि तिथला एक कवी रायगडावर येतो. किती प्रेम असावं राजावर, कारण आतून प्रेम असल्याशिवाय कवीच्या कवित्वातून शब्द बोलू शकत नाहीत. त्या उत्तर भारतातून आलेल्या एका कवीची प्रतिभा इतकी मोठी आहे, इतकं राजांवरचं प्रेम आहे की आज ती कविता ऐकली तर आपल्याला अर्थ कळणार नाही पण माझ्या राजाबद्दल काहीतरी भारी सांगितलंय असं त्या काव्याच्या शब्दाचा रिदमच आम्हाला सांगून जातो. इंद्रजीवी चंब पर वाडव सुहंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पौन बरी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है. दाव ध्रुम धुंड पर चीत मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है. तेजतम अंश पर कामजीवी कंस पर दोमलेच्छ वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज है. किती ताकद आहे. या व्याख्यानातली पहिली टाळी सुद्धा उत्तर भारतातल्या कवीच्या कवित्वाच्या प्रतिभेनं दिली आहे. किती ताकद आहे. मला हे सांगायचं की अर्थ कळत नाही पण तरी सुद्धा आमच्या राजांबद्दल काहीतरी सांगितलंय. जे काही मला मांडायचं ते या शब्दात मांडलंय असं मला वाटतंय. इतकी ताकद त्याच्यामध्ये. हे कधी होतं? कर्तृत्वानं होतं. आणि मंडळी लक्षात घ्या, नेतृत्व जी असतात ना, म्हणजे मला कायम तुम्हालाही प्रश्न पडत असेल, ढाल तलवार घोडे यश विजय विजय एवढंच फक्त शिवाजी राजांच्या आयुष्यात होतं का? मला नेहमी वाटायचं समजा विजय झाल्यानंतर विजयाचे शिलेदार अनेक असतात पण एखाद्या मोहिमेत राजांना जर अपयश आलं असेल आणि आलं होतं का आणि आलं असेल तर त्यावेळेस ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर कसे वागायचे? अपयशाचं खापर कोणावर फोडायचे की काय करायचे? अगदी एक छोटं उदाहरण पटकन सांगतो. आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा नावाचा किल्ला पाण्यामध्ये, तो त्या काळातही अजिंक्य राहिला. पण राजांनी मोरोपंतांकडे एक योजना आखून दिली होती आणि त्या योजनेनुसार एका रात्री काही गलबत जंजिऱ्याला वायू वेगाने जाणार आणि तो किल्ला ताब्यात घेणार होते. फक्त त्यांना एक माणूस पाहिजे होता जो अगोदर जाऊन त्या जंजिऱ्याला त्या तटाला शिड्याला, कारण कसं आहे समुद्रातनं जायचं, तिथं गेल्यानंतरही किल्ल्यावर वरती चढता येणार नाही. तटाला शिड्या लावून कुणीतरी तयार असलं पाहिजे. आणि अवघड काय, शत्रूच्या तोफा रोखलेल्या आहेत. बाकीचे किल्ले आपण घोरपडवरती पाठवली, वरती काहीतरी
दोर टाकला, चढले, दरवाजा उघडलाय, ठीक आहे, समुद्रातनं जायचंय. कुणीतरी एक माणूस गेला पाहिजे की तो तटाला शेळ्या देईल. कोण जाईल? मोरोपंतांना कुणीतरी सांगतं, आगरी कोळीवाड्यातला लाय पाटील तो हे काम करेल. मोरोपंत लाय पाटलाकडे येतात, त्याला योजना सांगतात, त्याला म्हणतात तू जाशील. तो फक्त हो म्हणतो, बाकी काहीच बोलत नाही. मोरोपंतांना शंका वाटते हा करेल की नाही करणार, पण जी कामाची माणसं असतात ती फार बोलत नसतात. बरोबर त्या दिवशी, कारण लायाचा जन्मच त्या समुद्रावर झाला, तो असं लहानपणापासून त्या समुद्राच्या पाण्यावर खेळला. लहानपणा नाही का, ती काही मुलं असतात बघा, इथं डुबकी घेतात, तिकडे नाही गेलं असं वाटतं आणि ते भलतीकडेच निघतो, तसं लायाचं असतं. असा तो समुद्र तोडून प्यायलेला असतो. बरोबर ठरलेल्या दिवशी तो समुद्रात डुबकी घेतो. तो कसा तिथपर्यंत पोहोचतो हे त्या दिवशीच्या समुद्राला, काळोखाला आणि वाऱ्यालाच माहीत. लाया आपला तटाला शिड्या लावून असा त्या पायथ्याशीच बसलाय आणि शत्रू असा तोफा रोखून आहे. कुणी शत्रू येत नाही ना, तर शत्रूला हे माहीतही नाही शिवाजी राजांचा सच्चा भक्त आपल्या पायाशीच बसलाय, वाट पाहतोय मोरोपंतांची. तिकडे पंतांना मचवेवाल्यांनी सांगितलंय की आज समुद्र इतका खवळला की लाया सुद्धा आज समुद्रात जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. तटाला शिड्या तर दूरच राहिल्या, पोहोचणारच नाही, इतका समुद्र खवळलाय. म्हणून मोरोपंत तिकडेच थांबले. लाया 1 तास होतो, 2 तास होतात, 3 तास होतात, पहाट व्हायला येते. आता त्याला कळतं आता आपण निघालं पाहिजे. का? मृत्यू येईल याच्यासाठी नाही, पण आपण सापडलो तर शिवाजी राजांची योजना शत्रूच्या हाती जाईल, शत्रू सावध होईल. त्याला निदान कळता कामा नाही की कुणी शत्रू येऊन अशा पद्धतीनं किल्ला घेणार होते. त्यामुळे नाराज मनाने तो जसा आला तसा डुबकी घेतो, पुन्हा किनाऱ्यावर निघतो, मोरोपंतांकडे येतो, त्यांना सांगतो मी गेलो होतो, तुम्ही का आला? मोरोपंत सगळा इतिहास सांगतात. त्याला मोरोपंतांना लायाचं कौतुक वाटतं. ते लायाला घेतात आणि गडावर शिवाजी राजांकडे जातात आणि शिवाजी राजांकडे कबूल करतात. हा पट्टा पोहोचला होता, आम्हीच कच खाल्ली. आता बघा, जंजिऱ्याची मोहीम अपयशी झाली. जंजिरा घेणं राजांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं. आता खरं तर राजांनी रागवायला पाहिजे, पण त्याही अपयशाच्या टोकावर असतानाही राजे लायाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, लायाजीराव, इतकी मोठी कामगिरी आणि इतकं धैर्य तुम्ही दाखवलं, तुम्हाला काय द्यावं? लाया नाचतो आणि म्हणतो, राज, अहो अपयश पदरी पडलं, कसलं माझं कौतुक करताय? तेव्हा राजे म्हणतात, लाया, प्रयत्न महत्वाचा असतो. यश अपयश आपल्या हाती नसतं. कधी परिस्थिती अनुकूल असते तेव्हा कमी प्रयत्नात सुद्धा यश मिळतं. कधी परिस्थिती प्रतिकूल असते, खूप प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. यश अपयश दैवाधीन, प्रयत्न करणं महत्वाचं. तू प्रामाणिक प्रयत्न केलाय, बोल तुला काय पाहिजे? लाया काही मागेच ना. तेव्हा राजे सांगतात, लायाजीराव, आजपासून तुम्हाला गडावर पालखीचा मान, तुम्ही पालखीत बसून यायचं. त्या काळात गडावर, राजांच्या गडावर पालखीचा मान म्हणजे त्या माणसाला त्याच्या पाहुण्या रावण्यांमध्ये आजूबाजूच्या भागामध्ये मोठा मान की या माणसाला गडावर पालखीचा मान. असं म्हटल्यावर लायाची छाती खर फुगायला पाहिजे. पण लाया काय म्हणतो माहितीये? राज, तुम्ही मोर असताना मी या पालखीत बसून यायचं, माझ्या उभ्या हयातीत मी या जमायचं नाही. राजांना कळतं हा माणूस कुठल्या बकुबाचा आहे. राजे म्हणतात, ठीक आहे, मला एक सांग, तू समुद्रावर इतका खेळतोस, तुला एखादं नामी गलबत बांधून दिलं तर आपल्या आरमानाच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी त्या गलबतात शिरशील? लाया म्हणतो, तर का शिरणार नाही? झाला 5 मिनिटात मी आभार करतो. सगळ्यांनी 5 ते 7 मिनिटं समारोपाकडे येऊया. तर स्वराज्याच्या रक्षणासाठी मी का शिरणार नाही? असं म्हटल्याबरोबर राजे मोरोपंतांकडे बघतात आणि म्हणतात, पंत, लायाला एक नामी गलबत बांधून द्या आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि आता लायाकडे बघून म्हणतात, आता तरी पालखीत शिरणार की नाही? लाया उभ्या जागी गैवरतो, राजांना कडकडून मिठी मारतो. अपयशातील प्रयत्नाचं कौतुक राजांनी केलंय. असे असे राजे होते. मी माझं अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण शेवटच्या 2 गोष्टी मी सांगणार आहे. माझी अशी विनंती आहे, अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण या 2 गोष्टी
दोन गोष्टी राहाव्यात म्हणून त्या सांगतोय आणि त्या तुम्हाला कृतीत उतरवायच्या. आज पहिल्यांदा मला तुमच्या वाडा तालुक्यात वाड्यामध्ये आमचे मित्र प्रांताधिकारी संदीपजी चव्हाण आणि त्यांचे सगळेच सहकारी, इथे म्हणतानाच म्हटलंय उपविभागीय स्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा, म्हणजे अगदी शेवटची खुर्ची टाकणारा शेवटचा माणूस की जो कदाचित कॅमेऱ्यात आला नसेल त्यालाही सलाम, की त्या सगळ्यांमुळे हा कार्यक्रम घडतोय. आणि त्यांचं नेतृत्व संदीपजी चव्हाण सरांनी केलंय. कारण तुम्हाला असे छान प्रांताधिकारी लाभले की ज्यांना शिवरायांच्या गडकोट किल्ल्यांबद्दलचा अभिमान आहे. गाव काय असतं, खेडं काय असतं, इथली माणसं काय असतात ती त्यांनी अनुभवली. नाहीतर फक्त AC मध्ये बसणारे अधिकारी तुम्हाला अनेक सापडतील. तो अधिकारी ACत बसलेला आहे का गावच्या मातीशी नाळ जोडलेला आहे हे त्याचं पोट किती आलंय त्याच्यावरून आपण ओळखून जायचं. स्लिम असलेले आणि गडकोट किल्ल्यांवर प्रेम करणारे, शिवरायांच्या विचारांवर चालणारे एक चांगले प्रांताधिकारी तुम्हाला लाभले. याबद्दल तुमचंही अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. आणि संदीपजींनाही शुभेच्छा की तुम्ही हा इतका छान कार्यक्रम घेतलात आणि तुमच्या प्रतिसादाला इतक्या सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला. 6 जूनला राज्याभिषेक आहे, त्याच्या 2-3 दिवस अगोदर 2 जूनला, कारण हा तुमचा सगळा भाग मला असं वाटतं की सुरतेला जाताना राजांनी याच भागातून जवळपास वरून राजे गेलेले असतील. त्यामुळे राजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही माती आहे. आणि या मातीमुळे संदीपजी तुम्ही आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या सहकार्यामुळे मला इथं बोलता आलं. त्याबद्दल आपण या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. शिवरायांच्या आशीर्वादानं तुमच्या हातून अशीच छानपैकी कामं होत. आणि सातारा जिल्ह्यातले ते तुमच्या माझ्यासारख्याच एका छोट्या खेड्यातनं पुढे आलेले आहेत. आणि मी जसं व्याख्यानाला जातो तसं मला ते अनेक वेळा सांगतात, तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे सगळ्या प्रकारची माणसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग तो शेतकरी असू दे, तो कामगार असू दे, तो कुठलाही असू दे, त्याच्याशी तुम्ही बोला, त्याला समजून घ्या. याचं कारण प्रत्येक स्तरावरचा माणूस वेगळं जीवन जगत असतो. पावनखिंड ते पन्हाळा आम्ही ट्रेकला कायम सोबत असतो, बरोबर असतो. आणि मला आज फार आनंद असा वाटला की एरवी आम्ही जे भेटतो ते मित्र म्हणून भेटतो, पण आज त्यांच्या अधिकाराच्या क्षेत्रामध्ये मला माझी कला सादर करण्याचा आणि मला माझं वक्तृत्व शिवरायांवरचं सादर करता आलं. याबद्दल मलाही खूप छान मनातून वाटतंय. खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे, शेवटी वेळेची मर्यादा असते. माझी फक्त तुम्हाला एक विनंती अशी आहे की मला व्याख्यानात सगळंच बोलता आलंय असं नाही, पण या पुस्तकातली काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. मी आवर्जून या 2 पुस्तकांबद्दल फक्त असं सांगेल, हे पुस्तक जय शिवराय म्हणून हे शिवचरित्र नाही, 55 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली घटना आणि आत्ता म्हणजे त्यांच्या किंवा त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यातली घटना उदाहरण आणि आत्ता मला वर्तमानात त्या घटनेतनं काय घेता येईल असा तो इतिहास आणि वर्तमान असा सांगा जोडण्याचा प्रयत्न केला. विश्वास नांगरे पाटील सरांची प्रस्तावना आहे या पुस्तकाला. आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी की हे पुस्तक डॉक्टर जयसिंगराव पवार सर इतिहास संशोधन मध्ये ते आपल्यातून निघून गेले, पण त्यांना हे पुस्तक जेव्हा भेटलं आणि त्यांनी वाचलं, ते वाचल्यानंतर मला एक पत्र पाठवलं होतं. इतिहासाच्या विद्यापीठानं पाठवलेलं तर पत्र म्हणजे माझ्यासाठी प्रशस्तीपत्रक होतं. हे त्यांच्याच अक्षरातलं पत्र या पुस्तकाच्या शेवटी छापलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे, तुम्ही तर स्वतः वाचाच, पण तुमची जी मुलं आहेत, तरुण पिढी आहे, त्यांच्या हातात द्या. अगदी 5 ते 7 मिनिटात एक प्रकरण वाचून होईल असं हे पुस्तक आहे. हे गुड मॉर्निंग म्हणून आहे की स्वतः व्यक्तिमत्व विकासात आपण बदल कसा करावा. सकाळला मी लिहित होतो वर्षभर. गुड मॉर्निंग नावाचं सदर साधारण मला वाटतं 2014 साली वगैरे चालू होतं. त्याचं संकलन केलेलं आहे. ते सदर त्यावेळेस खूप गाजलं, त्याचं संकलन केलंय, तेही तुम्ही जरूर वाचा. आणि माझी म्हणजे विनंती अशी, काही जण काय करतात, एका दमात पुस्तक विकत घेतात, रविवार मिळाला की दोन्ही पुस्तकं वाचून मोकळे होतात. माझं म्हणणं आहे तसं तर वाचा, पण त्याच्यापेक्षा एक पद्धत तुम्हाला एका मिनिटात सांगतो.
स्त्रियांना माहिती असेल लोणचं मुरावं लागतं बघा, मुरावं लागतं, तसं विचार पण आपल्या आतमध्ये मुरले पाहिजे. म्हणून यातला कामावर जाताना किंवा बाहेर पडताना एक प्रकरण वाचलं ना, एक 5 ते 7 मिनिटात एक प्रकरण वाचून होईल. छोटं प्रकरण आहे, 55 प्रकरण आहे. एक प्रकरण वाचायचं शिवरायांचं. दिवसभर कामावर गेलो, कुठे गेलो, त्या प्रकरणावर विचार करायचा, त्या विचारावर विचार करायचा, ते राजांचे गुण माझ्यामध्ये कसे येतील यावर विचार करायचा. असं जर केलं तर 60 दिवसात, 55 दिवसात, 5-6 दिवस इकडे तिकडे नाही वाचता आलं तर 60 दिवसात म्हणजे 2 महिन्यात नुसतं पुस्तक नाही वाचून होणार, त्यातले काही गुण माझ्या आतमध्ये आलेले असते, कारण त्यावर मी विचार केला असेल. आणि तसंच गुड मॉर्निंग म्हणजे 4 महिन्यात तुमची ही दोन्ही पुस्तकं वाचून होती. माझं तर म्हणणं आहे, लग्नाला, वाढदिवसाला, इतर कुठे, इतर काही आपण बुके देतो, बाकीच्या काही गोष्टी देतो, ते बुके 2 दिवसात खराब होऊन जातो. पुस्तक दिलं तर आपण एक विचार देतोय. आणि दुसरी गोष्ट अशी, याचं मुखपृष्ठ जर तुम्ही पाहिलं तर मला खूप हे आवडतं. एखाद्याला भेट देताना काही जण भेट असं पॅकिंग करून देतात. मी त्यांना म्हणतो, पुस्तक भेट देताना पॅकिंग करूच नका, थेट द्यायला कळलं पाहिजे कसं छान आहे. हे बघा, हे इतकं मुखपृष्ठ मला आवडतं की मला भेट देणाऱ्यालाही छान वाटतं आणि घेणाऱ्यालाही छान वाटतं. तर आवर्जून तुम्ही ती दोन्ही पुस्तकं, माझा भाऊ निखिलेश कुठे आहे, पलीकडे, हां तिकडे, तुम्हाला इथून बाहेर जाताना पुस्तकाचा स्टॉल आहे, आपण आवर्जून स्वतःसाठी घ्या आणि इतरांना भेट देण्यासाठी पण घ्या. कारण शिवरायांच्या विचारांची भेट देणं यापेक्षा मोठी भेट दुसरी कुठली असू शकत नाही. इतर विषयांवरची तुम्हाला व्याख्यानं ऐकायची असतील तर तुम्ही यूट्यूबवर प्रशांत देशमुख सर्च केलं तर तुम्हाला अनेक व्याख्यानं मिळतील. माझा मोबाईल नंबर मी सांगून ठेवतोय, 9822 हा तर कॉमन आहे, 650-280 पुस्तकावरही आहे. आणि आता शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येतो आणि इथे थांबतो. संदीपजी, तुमचे, बाकीच्या सगळ्यांचे थोडं गरम होत असताना सुद्धा त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. या म्हणजे आता पाऊस येतोय त्यामुळे थोडी दगमग होतीये, पण तरी सुद्धा तुम्ही इतकं मनापासून इथं थांबलात. आमचे दीक्षा, त्याचे मिस्टर, कन्या हे सगळे इथं आलेत आणि माझ्याही काही ओळखीतली मंडळी आहेत. माझ्या या कार्यात माझा भाऊ निखिलेश, तो प्राध्यापक आहे, तोही मदत करतो. आणि तुम्हा सगळ्यांचे, एकदा तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या स्वतःसाठी. आणि आता हे शेवटचे 2 मुद्दे जे म्हटलं की तुम्हाला कृतीत उतरवायचे. बघा, समाजात आपण फिरत असताना गाड्यांवर असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं राजे, आणि आतमध्ये काळ्या वाचा लावून जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. माझं असं म्हणणं आहे, राजे लिहून कुणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एकतरी विचार आचरणात उतरला पाहिजे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा, त्या श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका, याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्या, पण पुढं मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा घेऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावं? त्यांना हे सांगावं की हीच ती जागा की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं, ती हीच जागा आहे. हीच ती जागा की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होताच, पण दूर
आपल्या लेकरा बाळांना. आणि माझं दुसरं शेवटचं सांगणं आहे, तुमच्या घरात जे कोणी कॉलेजला जाणारी मुलं असतील त्यांच्यापर्यंत माझा हा निरोप पोहोचवा. मी असं समजतोय की तुम्ही सगळे कॉलेजच्या वयातले आणि कॉलेजची मुलं आहात. आज समजा तुम्ही कॉलेजला जात असाल, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल, कुणी नोकरी करेल, व्यवसाय करेल, कुणी सामाजिक क्षेत्रात जाईल, राजकीय क्षेत्रात जाईल, शैक्षणिक क्षेत्रात जाईल, तुमचे घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील, याच्याचा टप्पा गाठत गाठत जा आणि अशा एका टप्प्यावर याल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पक्क्याचा बंगला कोसळला, त्याप्रमाणे तुमचं अख्खं यश जर धुळीस मिळालं तर त्यावेळेस तुम्हाला कुणीही मदत करणार नाही, कारण तुमच्या अपयशानं तुमचे आईवडील खचलेले असतील. आत्महत्या करावी असं वाटतंय, आशेचा एकही किरण दिसत नाही, अशा क्षणी आत्ता जे मी डोळ्यासमोर उभं करतोय तेवढं फक्त आठवा पुरंदरचा तह, आठवा मिर्झा राजा जयसिंगला, पुरंदरच्या टहाणा राजांना काय द्यावं लागलं? 23 गड, 4 लक्ष हुनांचा मुलूक. 23 शब्द उच्चारला की आम्हाला एकच शब्द वाटतो, पण 23 गड जर मोजले तर 23 म्हणजे किती ते आम्हाला कळतं. पुरंदर, रुद्रमा, कोंढ